योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. हरिपाठातील हा अभंग आम्हाला एक वेगळाच उपदेश करून जातो. यात ज्ञानेश्वर महाराज एक विशिष्ट प्रकारचा स्पष्ट सत्य असा हरिप्राप्तीचा मार्ग सांगतात, ज्याशिवाय तरुणोपाय नाही असेही ते प्रतिपादन करतात. याचेच विवेचन या अभंगात आलेले आहे. आमचे माऊलींवर खरे प्रेम असेल तर त्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे व त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. संतांच्या अंतःकरणाचा खऱ्या अर्थाने आम्हास ठावच लागत नाही. जसे या भूतलावर असलेल्या समुद्राचाही आम्हाला थांग पत्ता म्हणजे खोलीचा अंदाज लागत नाही. संत तर परमेश्वराचे दुसरे रूपच असतात. त्यांच्यामध्ये अनेक सूर्यांचे तेज सामावलेले असते. त्यांच्या ज्ञानरूपी सूर्याचे आम्ही पामर जीवांनी काय दर्शन घ्यावे. आता या अभंगाचा सरळ सरळ अर्थ सद्गुरु कृपेने बघू. ज्ञानेश्वर माऊली हे विश्वाची माता असून जगद्गुरू आहेत. संत तुकाराम महाराजांनी माऊलींबद्दल ज्ञानियांचा राजा गुरु महाराज असे उद्गार काढले आहेत. वरील अभंगामध्ये माऊली योग याग विधीबद्दल म्हणतात की अष्टांग योगाने किंवा यज्ञ यागादी कर्म केल्याने परमात्म्याची प्राप्ती होत नाही. ती सर्व अत्यंत कष्टदायक कर्मे आहेत आणि समजा जर त्या कर्मांपासून थोडाफार जरी लाभ झाला तरी तो लाभ माणसाच्या मनात अहंकाराची दंभाची निर्मिती करणारा होतो आणि त्यामुळे लाभापेक्षा हानी जास्त होते. भक्तीमध्ये दंभ अहंकार हे फार मोठे घातक शत्रू आहेत. म्हणून महाराज म्हणतात, देवाची प्राप्ती भक्ती वाचून नाही किंवा देव भक्ती भावा वाचून आकळत नाही, हे निसंदेह आहे, अगदी निश्चित आहे. प्रभू प्राप्तीमुळे होणारा अतिशय सुखाचा अनुभव सद्गुरू वाचून कसा कळेल. तपे विन दैवत म्हणजे साधना केल्या वाचून देव प्राप्त होत नाही. देवाला भावाची, प्रेमाची, श्रद्धेची अत्यंत आवश्यकता आहे. त्याला प्रेम दिल्याशिवाय तो तुमच्यावर कृपा करणार नाही. दिल्याशिवाय काही मिळत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे गुरुविषयी आपल्या मनात प्रेमभाव नसेल, विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तर ते आपल्याला त्यांचा श्रेष्ठ असा अनुभव तरी कसं करून देतील. कारण प्रेमाशिवाय कोणीही आपल्या हिताचा मार्ग सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतात की साधू पुरुषांची संगती या संसारातून तरण्याचा एकमेव उपाय आहे. वरीलप्रमाणे सरळ आणि सोपा अर्थ बघितल्यानंतर आपण माऊलींच्या चित्तामध्ये डोकावून बघू की इतकाच उपदेश माऊलींना करायचा होता की आणखी काही त्यांना सांगायचे आहे. याचा सूक्ष्म विचार केला असता प्रथम तर माऊलींनी या अभंगामध्ये इतर साधनांचा निषेध केलेला आहे असे दिसून येते व भावभक्तीचे श्रेष्ठत्व व सत्संगतीचा महिमा त्यांना प्रतिपादन करायचा आहे. त्याचबरोबर गुरुचे श्रेष्ठत्व व गुरुची ईश्वर प्राप्तीकरिता आवश्यकताही त्यांना प्रतिपादन करायचे आहे. भाव शब्दामधून माऊली भक्ती मार्गातील उपदेशांचे डोंगरच जणू आमच्या पुढे उभे करीत आहेत. ईश्वर प्राप्तीकरता भक्ती तर पाहिजेच, परंतु ती भक्ती भावेविन चालणार नाही. म्हणजे भावाशिवाय आमच्या अंतःकरणात त्या प्रभूविषयीचे ज्ञान होणे कदापिही शक्य नाही असा भावार्थ माऊलींना अभिप्रेत आहे. पहिल्या चरणात माऊली म्हणतात, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग म्हणजे अष्टांग योग, याग म्हणजे वेदांतात सांगितलेले नाना प्रकारचे यज्ञ तसेच अनेक प्रकारचे कर्मविधी इत्यादी साधनांनी मोक्ष प्राप्त होत नाही. या साधनांमुळे शारीरिक व मानसिक कष्ट फार सोसावे लागतात व फळ मात्र काहीच नसते. म्हणून त्यास वायाची उपाधी असे म्हटले आहे. कदाचित योगामुळे एखादी लौकिक सिद्धी प्राप्तही होईल,
मात्र त्या योगाने लौकिक व दंभ वाढेल आणि असा दांभिकपणा किंवा अहंकार निर्माण झाल्यास तो पुढे क्रोधास कारणीभूत होतो. उदाहरणार्थ, विश्वामित्रांना शक्ती सामर्थ्य असून देखील ते क्रोधाला जिंकू शकले नाही. त्यांच्यातील मीपणाचा भाव गेला नाही. यावरून हजारो वर्ष तपश्चर्या करून भक्ती मार्गातील किंवा ईश्वर प्राप्तीतील सर्वात मोठा अहंकाराचा म्हणजे मीपणाचा अडसर न जाता उलट क्षणाक्षणाला स्वतःच्या सामर्थ्याचे मनात स्मरण करून देणारा दंभ वाढतच जातो. म्हणजे हजारो वर्ष साधना करूनही ईश्वर प्राप्ती होईलच असे नाही. कारण त्या साधनेबरोबर देवाविषयी जसा भाव पाहिजे तसा नसल्यामुळे ती साधना प्रभू प्राप्तीकरता सहाय्य न ठरता घातक ठरतात. भावे विन देव असे जे महाराज म्हणतात त्यात भाव हा शब्द फार मोठा गर्भितार्थ सांगून जातो. या ठिकाणी भाव म्हणजे प्रेम, श्रद्धा, विश्वास या गोष्टी असल्याशिवाय देव आकळत नाही हे निश्चितपणे सांगितले आहे. भाव हा शब्द प्रेम या शब्दाने प्रेरित असल्याने भावे विन म्हणजे काय आणि प्रेमे विन म्हणजे काय दोन्ही एकच आहेत. प्रभू प्राप्तीच्या प्रत्येक क्रियेबरोबर साधनेबरोबर प्रेमाची आवश्यकता असते. योग साधना करताना आम्ही त्यात ध्यान करतो. एखाद्या वेळेस योग साधनेतच मानस पूजा करतो. अशा सर्व क्रियांमध्ये प्रेमाची नितांत आवश्यकता आहे. भक्तीत प्रेमाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण काय तर परमात्मा प्रेमस्वरूप आहे. आमचा आत्मा हा प्रभूचा अंश आहे म्हणून तोही प्रेमस्वरूपच आहे आणि प्रभू प्राप्तीचा मार्गही प्रेमच आहे म्हणून भक्ती ही प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अगदी निश्चितपणे सांगतात, भावे विन देव नकळे निस्संदेह. आता या भावभक्तीचा अनुभव कसा येईल ह्या प्रश्नाचे उत्तर महाराज देतात. गुरुविन अनुभव कैसा कळे. सद्गुरु कृपे वाचून या भावभक्तीचा अनुभव कसा कळेल. जर गुरुकृपा नसेल तर स्वतंत्ररित्या हा भाव किंवा ही भक्ती अनुभवास येणे कदापि शक्य नाही. याकरिता गुरुकृपेची अत्यंत आवश्यकता आहे. या ठिकाणी भाव किंवा भक्ती याचा अनुभव घ्यायचा आहे. स्वतःला अनुभव असणे वेगळे आणि दुसऱ्याचे अनुभव निव्वळ वाचणे किंवा ऐकणे वेगळे. फक्त वेगळेच नाही तर यात जमीन आसमान इतके अंतर आहे. अगदीच जवळचा आणि छोटासा दृष्टांत द्यायचा झाल्यास एक माणूस साखर खाऊन त्या साखरेच्या गोडीचे गुणगान करीत आहे. नव्हे त्याने त्या गोडीची इतकी विस्तृत व्याख्या केली की त्यावर त्याने साखरेची गोडी या नावाचे एक पुस्तकच लिहिले आणि ते आम्ही वाचले. ते वाचून त्या वर्णनाची गोडी जिभेवर आणण्याचा फार प्रयत्न केला परंतु तशी गोडी जिभेला अनुभवास मिळाली नाही. शेवटी सर्वांना विचारले, ही गोडी कुठे कशी मिळेल. तर घरात न शिकलेली सवरलेली आई म्हणाले, अरे बाळ, साखरेच्या गोडीचे वर्णन डोंगरा एवढ्या ग्रंथातून जरी तू वाचले तरी तुला तिची गोडी कळणार नाही. याकरिता तुला एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे तू स्वतः साखरेचे काही कण तोंडात टाक. त्यामुळे तुला त्याने लिहिलेल्या वर्णनाची सत्यता पटेल. याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीचा अनुभव स्वबळावर येत नाही. त्याकरिता ज्यांनी असा अनुभव घेतला आहे अशा संत महात्म्यांना सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून आत्मस्वरूपाचा अनुभव करून घ्या म्हणजे तुम्ही त्या परमसुखाला प्राप्त व्हाल. याशिवाय दुसरा पर्याय नाही. असा अनुभव जे दुसऱ्यास करून देऊ शकतात त्यांनाच सद्गुरू म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात, गुरुविना अनुभव कैसा कळे. ही गोष्ट सर्वांनी मान्य केली आहे. श्री व्यास, वाल्मिकी, ध्रुव, भक्त प्रल्हाद या सर्वांची चरित्रे पाहता नारद महर्षींसारख्या योग्य सद्गुरूकडूनच या सर्वांना भावभक्तीचा अनुभव प्राप्त झाला असे दिसून येते. आत्तापर्यंत ज्या ज्या महापुरुषांनी प्रभुप्राप्तीसाठी प्रयत्न केले, भक्ती केली त्या प्रत्येकाच्या शिरावर कोणत्या तरी महापुरुषाचा हात होता असे आढळते. एवढेच नव्हे तर गुरुकृपे वाचून केलेली अनेक साधने व्यर्थ केली गेली असून त्यापासून अपाय झालेला आहे असा अनुभवही अनेक जणांना येतो. गुरूंचा आश्रय न घेता स्वतःच्या बुद्धिबळाने काही करू म्हटले तर अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते. या संदर्भात एकनाथ महाराज म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजती राया अनेक अपाया माझी पडे. श्री गुरु महिमा वर्णन करताना अनेक संतांनी खालीलप्रमाणे आपला भाव व्यक्त केला आहे. एकनाथ महाराज म्हणतात,
सद्गुरु विन ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जान, हे उपनिषद अर्थे प्रमाण परम निर्वाण सांगितले. हे वेदार्थ निजे योग्यता सहसा नये कोणाच्या हाता, याची लागी परमार्था गुरु सर्वथा करावा. सद्गुरूचे कृपे विना नव्हे मोक्षाचे साधन, जन्म मरणाचे बंधन न चुके जाण सर्वथा. वरील प्रत्येक संतांनी गुरु महिमा गायला आहे, म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही हे निश्चित आहे. कारण ते ज्ञान फक्त गुरुकडे असते. त्या ज्ञानाने आत्मदर्शन होते. माऊली म्हणतात, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. याच आशयाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुविना अनुभव कैसा कळे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात माऊली म्हणतात, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. तपाचे महात्म्य फार श्रेष्ठ आहे. तपा वाचून दैवताची प्राप्ती कशी होणार. तपाने सर्व साध्य होते व सर्व प्रकारचे दैवी सुख प्राप्त होण्याचे साधन सुद्धा तप हेच आहे. तपाचे स्वरूप शास्त्रकारांनी भिन्न भिन्न प्रकारचे सांगितले आहे. उदाहरणार्थ वायू भक्षण करणे, केवळ जलपान करणे, शुष्क पत्र भक्षण इत्यादिकांच्या द्वारा देहाचे शोषण करणे यालाच तप असे म्हटले जाते. मन व इंद्रिय यांची एकाग्रता साधणे हेच तप होय. भगवंत प्राप्तीच्या प्रत्येक साधनास तप म्हणता येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी तपाची व्याख्या 2 प्रकारे केली आहे. ते म्हणतात, तैसा स्वरूपाची या प्रसरा, लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे, तरी जाण जेवी दुधी हंसे, सुतली चांचू तैसे देह जीवाची मिळणे, जो उदयजत सुये पाणी, तो विवेक अंत करणे जागविजे. तपाचा मोठेपणा काय वर्णावा. प्रत्यक्ष ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य हे केवळ तपानेच प्राप्त झाले. मात्र सर्व युगात विशेषतः कलियुगात अखंड हरिनाम स्मरण हेच श्रेष्ठ तप सांगितलेले आहे. तसेच खऱ्या तपाने काय प्राप्त होते याचे वर्णन भागवतात असे केले आहे. तप म्हणजे वासना त्याग, जेने तुटे लाग काम क्रोधांचा, शरीर शोषणा नाव तप. ते प्रारब्ध भोगानुरूप, हृदयी हरिचिंतन चिद्रूप, तप सद्रूप त्या नाव पै. जेने दंभ लोभ निशेष आटे, अहम ममता समूळ तुटे, या सची नाव तप गोमटे, मानी नेटे पाटे विधाता. चतुर्श्लोकी भागवत. वरील ओव्यांवरून तपाची खरी व्याख्या लक्षात येते. थोडक्यात म्हणजे वासनेचा त्याग, कामक्रोधाचा नाश, दंभ लोभ अहंकार मोह मान पान यापासून सुटका करून घेणे आणि परमात्मा प्राप्तीकरता कोणत्याही क्लेशाची पर्वा नसणे या क्रियांचा तपात समावेश होतो. ध्रुवाने प्रल्हादाने असेच तप केले. तपाचा विचार केल्यावर माऊली म्हणतात, दिधल्या विन प्राप्त. प्रथम काहीतरी द्यावे लागते. दिल्या वाचून काहीही प्राप्त होत नाही. मग दिलेले या जन्मातील असो किंवा पूर्वजन्मातील असो. क्षुद्र देवतांची प्राप्ती होण्याकरिता एखादा बळी वगैरे द्यावा लागतो. त्याशिवाय इष्टप्राप्ती होत नाही. क्षुद्र देवतांचीच काय, पण सर्व देवांचा जो देव त्याच्याकरताही जीव बळी द्यावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. एकनाथ महाराज म्हणतात, इतर देवांची कथा कोण, थोरला देव लाचुगा पूर्ण. तोही न भेटे जीव घेतल्या विना, भेटल्याचे आपण गर्भवास सोसी. पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गुजे विन हित कोण सांगे. आपले हित तोच सांगेल ज्याच्याशी आपला प्रेमाचा संबंध आहे. तसेच प्रेम संबंधामुळे आपण त्याचा उपदेशही मानतो. महत्त्वाचा भाग या युगात हित सांगणारे फक्त संत सद्गुरूच. भगवान श्रीकृष्णांनी आपला सखा अर्जुन यास हिताचा उपदेश केला आणि तो उपदेश ऐकण्याची त्याची योग्यताही होती. म्हणून त्यास भगवंताने आत्यंतिक हिताचा बोध केला व त्याने तो ऐकला आणि त्याप्रमाणे आचरण केले, म्हणून त्याचे कल्याण झाले. आज आम्ही गीतेचे ज्ञानेश्वरीचे वाचन मोठ्या आदराने प्रेमाने करतो, परंतु त्यातील भगवंताने केलेला उपदेश आम्ही किती प्रमाणात आचरणात आणतो व त्या उपदेशाचा आमच्यावर किती परिणाम होतो याचा विचार करू पाहता त्याचे उत्तर नाही असेच येईल. सद्गुरूंचा उपदेश हा मानवाच्या थोड्याफार प्रमाणात पचनी पडतो. त्याचे कारण सद्गुरूंची भेट ही प्रत्यक्षरित्या होते आणि ते आपल्या शिष्याचे हित जाणून त्यास उपदेश करतात.
त्यांच्या मुखातून निघालेले अमोघ शब्दबाण हित जाणून घेण्यास तयार असणाऱ्या शिष्याच्या हृदयपटलावर जाऊन आदळतात व त्या उपदेशरूपी बाणांचा त्या शिष्यावर परिणाम होतो. सद्गुरूंची वाणी सिद्धवाणी असते, ती कधीही बदलू शकत नाही. एखाद्या वेळेस ब्रह्मांड पालटू शकेल, पण संत वचन बदलणार नाही. मात्र यासाठी सांगणारा व ऐकणारा या उभयतांमध्ये खऱ्या प्रेमाची आवश्यकता आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गुजे विन हित कोण सांगे. अभंगाच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. या ठिकाणी महाराज दृष्टांताची मात म्हणजे स्वानुभवाची गोष्ट सांगत आहेत. साधूंची संगती हाच जीवमात्रांचा तरुणोपाय आहे. देव कळण्याकरता भावाची आवश्यकता असते, म्हणजे भगवंताविषयी आमच्या अंतःकरणात प्रेमभाव निर्माण झाल्याशिवाय भक्ती घडत नाही. हे सत्य आहे. मात्र असा भाव, असे प्रेम हे कोठे बाजारात मिळत नाही किंवा ते विद्वान, ग्रंथकार, पंडित अशा लोकांकडे नसते. ते प्रेम, तो भाव हा फक्त साधूंच्या जवळ असतो आणि म्हणून त्यांच्या संगतीतच तसे प्रेम आमच्यामध्ये निर्माण होते. याबाबत संत म्हणतात, सुभर भरे प्रेम सररंग, उपजे चाव साधके संग. संत प्रभूच्या प्रेमाने काठोकाठ भरलेले पेले असतात. त्यांना पाहून आमच्या अंतरी प्रभू प्रेम उचंबळून येते. उदाहरणार्थ, एखाद्या पैलवानास पाहिल्यानंतर पैलवान बनण्याची इच्छा निर्माण होते. तसेच एखाद्या प्रभुरूप महापुरुषास, साधू संतांस पाहिल्यावर त्यांच्या संगतीचा रंग आमच्यावरही चढू लागतो, कारण तो त्या प्रभूच्या प्रेमाने रंगलेला असतो. याबाबत संत वचन आहे, महापवित्र साधका संग, जिस भेटत लागे हरिरंग. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधूंचे संगती तरुणोपाय. भवसागर किंवा भवनदी तरुण जाण्याचा उपाय म्हणजे साधूंची संगती. संत संगती हेच भवसागरातून तरुण जाण्याचे एकमेव साधन आहे. सर्व साधू संतांनी संत संगतीचे महात्म्य वर्णिले आहे, कारण त्याशिवाय तरुणोपाय नाही. एके ठिकाणी माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. याबाबत नाथ महाराजही म्हणतात, कोण पार नेई भवनदीतुनी, सद्गुरू वाचुनी तुम्हा लागे, अनंत उपाय जरी तुम्ही केले, पार पावविले नवजाय. जय हरी.